नमस्कार, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सातारकर किचन. तर ताईंनो, आज आमची पपई तोडायची आहे आणि पपया तोडून मार्केटला पाठवायच्या आहेत. म्हणून आज घरातील सर्व कामावरून कुलूप लावून मी निघाले आहे रानात. बाकीचे सर्वजण रानात गेले आहेत. आज आम्ही घरचे सर्वजण मिळून पपई तोडणार आहे. आमची 1 एकर पपईची बाग आहे. इतके दिवस व्यापारीच पपई तोडून नेत होते, पण आता पपईला दर नसल्यामुळे व्यापारी सुद्धा पपई तोडून नेत नाहीत आणि भरपूर माल आहे, म्हणून आम्ही स्वतः तोडून मार्केटला पाठवणार आहे. तर माझी सर्व कामं आवरली आहेत आणि बघा, जेवण तयार केले आहे. सर्व जेवण घेऊन रानात मी चालले आहे. आज दिवसभर रानातच काम आहे आणि रानातच जेवणसुद्धा करायचे आहे. सकाळचे 10 वाजले आहेत आणि थंडीच्या दिवसात कामंसुद्धा उरकत नाहीत, पण 5:30 वाजता उठून सर्व कामं उरकली आहेत आणि आता रानात चालले आहे. तर आता रानात गेल्यानंतर आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया. श्रेया शर्वरी पपईत भरू लागतात. किती वाजता आलाय श्रेया शर्वरी? 9 वाजता. मज्जा आहे ना आज सुट्टी दिवशी? दर रविवारी अशी मज्जा असते श्रेयाची शर्वरीची, रानात काम करायला. इकडं चालल्यात पपया तोडायच्या, इकडं चालल्यात उचलून न्यायच्या. श्रेया शर्वरी उचलू लागते त्या. निघताना बस. बघा आमच्या पपईची बाग. दिवाळीच्या अगोदर व्यापारी स्वतः येऊन तोडून पॅकिंग करून घेऊन जात होते. दिवाळी झाल्यानंतर पपईची बागच तोडली नाही, त्याच्यामुळे भरपूर फळं नाश झाली आहेत. थोडीफार आम्ही इथंच गावामध्ये विकत होतो आणि आता आज स्वतः तोडून मार्केटला पाठवणार आहे. एक एकर पपईची बाग आहे. जास्त पिवळी झालेली फळं मार्केटला चालत नाहीत. पूर्ण हिरवी पपई आणि थोडासा पिवळा पट्टा असलेलीच मार्केटला चालतात. एवढ्या पपया तोडल्यात, अजून एक ढीग आहे. तिथं काय तोडल्या नव्हत्या का? बनून चालत. त्यांची पेपरमध्ये माहिती घेतली ठीक आहे. थोडं ते ठेवायची, जागेच पॅक करायची. टाकून आणून मावशे पपया पण दाखवू इकडं. कशाला पपया दावती? फक्त ही पॅकिंग करतोय आम्ही, ती दावती. आमची श्रेया म्हणती पपया दावय. पपया जाऊन झाल्या त्या सगळ्या. पपई पॅकिंग कशी करायची ती दाव. शेतकऱ्याला कसा पैसा भेटतो, किती कष्टानं भेटतो, आणि व्यापारी किती कमावते. व्यापारी बसून पण देत नाही ती मार्केटमध्ये शेतकऱ्यांना. तर काय करतील शेतकरी? पपई गुंडाळलेली धावतीस ना श्रेया? श्रेयानं शर्वरीनं एवढे पपया आणून भरून दिले त्या. आणि आता पण आणले ना तुम्ही? होय ग? खरंच बारकी
बारक्या पोरांच्या एवढं काम नाही. पुरी तर किती करायच्या काम, खतन बितन घालायच्या, आम्ही काय मिरच्या करणार? तोडायच्या. ही बारकी ही झाली हा ही इकडे आणि ही इकडे. भुका लागले का श्रेया? नाही लागल्या. नाही लागल्या. तोंड नाही घेतलं. सगळ्यांना बसावलंय पेपर पपई गुंडळायला. गाडी यायची ल. श्रेया बघा आमची किती छान गुंडाळती, मस्त. बारकी पोरं एवढी काम करतात ना की मोठ्या माणसांच्या पेक्षा बारकी पोरं जास्त काम करतात आणि त्यांचं काम दिसून पण येत नाही. बघा श्रेयू सुद्धा किती छान गुंडाळती. दर रविवारी दोघी जणी रानात असतात मदत करू लागाय. गेल्या रविवारी काय ड्रिपच्या पायपा काढल्या आहे ना. त्याच्या गेल्या रविवारी काय केलं? पायपा ऊसाच्या वर टाकायला गेल्या. पंप कशा मारतील त्या? काय पंप मारायला मोठे आहेत का? झाली गुंडळून बघा. अजून एक ढीग झालाय गुंडळून, एक ढीग राहिलाय. लागणार गाडी. आज बी राहिलेली चावी आज बी लगेच झाली लाट. मग म्हटलं आता गुड्डूला डायरेक्ट राहिलं. मी प्रयत्नच केला नाही. बघितला का माल? बघितला का? हाय का व्यवस्थित? हाय ना. ही झाड मोठा मध्ये नको वर मीठ नाही तिथे दिसतो. तिथं वर हे असं करा वरती तो करून जावा. एक दोन हे करा पहिल्या वर फुगून ए थांबा तुम्ही वरच. हां हां थांबा. काही दोन पपई पहिल्या हातानं वर टाका म्हणजे बोजा व्हायला नाही परत. तसं जाऊ द्या पुढं पुढं पुढं. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.